तर ठाण्याच्या घोडबंदर रोडवर अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे। पुढील 3 दिवस अवजड वाहनांना या ठिकाणी बंदी असणार आहे। रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे ही वाहतूक बंद आहे। गायमुख जंक्शन ते मुख्य नीरा केंद्र मार्गावर हे काम सुरू आहे। ज्यांना मुंबई नवी मुंबई जायचं असेल, ह्या रस्त्यावर जर ट्रॅफिक जाम असेल तर आपण मुंबई मार्गे, जोगेश्वरी मार्गे नवी मुंबईला जाऊ शकाल, किंवा आपण चिंचोटी, कामण, अंजूर फाटा या मार्गे आपण मुंब्रा मार्गे आपण नवी मुंबईला जाऊ शकाल। तरी निश्चित सुट्ट्या आहेत, सुट्ट्यात घरी राहून एन्जॉय केलं तर जास्त आहे। खूपच अर्जन्सी इमर्जन्सी असेल तरच या रस्त्यावर प्रवास करावा, अन्यथा ह्या 3 दिवस आपण प्रवास करण्यास टाळलं तरी हरकत नाही। ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह क्षमता तत्काळ वाढवा, प्रलंबित कामं पूर्ण करा, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी सभागृहात केली आहे। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही वसतिगृह सुरू केली त्याबद्दल निश्चितपणे एक चांगला निर्णय घेतलेला आहे। परंतु पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई शहर, मुंबई अशा ठिकाणी जी काही क्षमता आहे त्याची वाढीचा आपण काही विचार करणार का? कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, मागणी जास्त आहे। क्षमता वाढीचा विचार करणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न, आपण जागा ताब्यात घेतल्यानंतर ही वसतिगृह पूर्ण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम, जो आता जागा ताब्यात घेण्याच्या संदर्भातली चर्चा झाली, परंतु वसतिगृहची बांधकामं पूर्ण करण्यासंदर्भातला कालबद्ध कार्यक्रम काय हाती घेणार का? उच्च जातीचा प्रश्न विचारल्याचं प्रकरण अखेर एजन्सीने जाहीर माफी मागितलेली आहे। संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती आता प्राप्त होतीये। एक्सप्लेनेशन तसेच त्यांचा माफीनामा काल आम्हाला संध्याकाळी प्राप्त झालेला आहे। त्यामध्ये सदर संस्थेने हा प्रश्न NCERTच्या 8वी क्लासमधल्या एका धड्यावरून म्हणजे घेतला असल्याचे आम्हाला स्पष्टीकरण दिले, परंतु प्रश्न अतिशय चुकीच्या पद्धतीने मांडला आणि चुकीचा प्रश्न विचारल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। त्याबद्दल आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई जिल्हा परिषद मार्फत सुरू करण्यात येत आहे। त्याचबरोबर आता सदर संस्थेचे जे काही पेपर्स असतील ते शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्या समितीकडून भेट केले जातील आणि फेब्रुवारीला जेव्हा मुलांची अंतिम शिष्यवृत्ती एक्झाम आहे त्याच्या आधी 2 फिजिकल एक्झाम घेण्याचा आमचा मानस आहे आणि त्यामधून मुलांचं स्किल कसं वाढेल आणि मुलांना फायनल फेब्रुवारीच्या एक्झाममध्ये कशी मदत होईल यावर जिल्हा परिषद प्रशासनाचा आता फोकस असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।